अतिशय महत्त्वाचा असा गुरुचरित्र पारायण केलेलं आहे। त्या गुरुचरित्र पारायणमध्ये आपल्याला गुरु आणि शिष्य याबद्दल आपल्याला काय जेवढ्या बाबी आहेत तेवढ्या बाबी आपल्याला माहीत झालेल्या आहेत। परंतु आपण बघा, आपण काय करतो, आपण गुरुपद घेतो। आपण गुरुपद घेताना ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असते ना, त्या दिवशी आपण येतो आणि इतकीच गर्दी करतो का की मला गुरुपद घ्यायचं, मला नारळ ठेवायचं, स्वामींना असं, स्वामींना तसं, स्वामी माझं हे काम होऊ द्या, स्वामी माझं ते काम होऊ द्या। आपण नारळ ठेवतो आणि गुरु करतो आणि गुरुपद घेतो, बरोबर। आणि नंतर काय करतो, डायरेक्ट पुढच्या गुरुवारी, तिच्या पुढच्या गुरुवारी आरतीला येतो। 10:30ची आरती असते, घरून 10:30 वाजता निघतो, 11:45 वाजता इथं पोहोचतो, आरती झालेली असते, प्रसाद खातो, निघून जातो, बरोबर। तर कधी वैभव येते, कधी व्यंकटेश येते, समोर येऊन ते आपल्याला खूप माहिती सांगत असतात प्रत्येक विषयाची, की प्रत्येक सेवा कशी करायची, कोणती सेवा काय करायची।